नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शंकर चव्हाण सर. ओम अकॅडमीवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनला आपण वृत्त हा जो भाग आहे यावर माहिती बघणार आहे. ठीक आहे. लक्षात घ्या, वृत्त म्हणजे नेमकं काय यावर प्रश्न कोणती एक्झाम असो अलीकडे विचारताना आपल्याला आढळते आहे. तर पद्यात जी विशिष्ट रचना कवी करतात त्यालाच आपण काय म्हणतो, वृत्त किंवा छंद. क्लिअर. तर लक्षात घ्यायचं आहे, काही महत्वाचे मुद्दे आहे. वन लायनर सारखं येऊ शकते याच्यामध्ये प्रश्न, आणि गण वगैरे विचारतात. तर वृत्त आणि छंद म्हणजेच थोडक्यात काय आहे, तर पद्यात पद्य म्हणजे काय, ज्याला आपण पोयम वगैरे म्हणतो ते पद्य आहे. क्लिअर. आणि गद्य म्हणजे काय राहते, जे धडा वगैरे आहे आपले त्याला आपण गद्य म्हणतो. तर वृत्त मात्रवृत्त आहे, अक्षरगण वृत्त आहे, हा जो भाग आहे. आणि छंद, छंदाचे प्रकार, हा सर्व पद्याशी संबंधित आहे, पोयमशी संबंधित आहे. म्हणून पद्यात जी विशिष्ट रचना कवी करतात त्याला पद्य किंवा आपण त्यालाच आपण वृत्त किंवा छंद म्हणतो. ठीक आहे. वृत्त हा जो भाग आहे तो व्यवस्थित समजण्यासाठी काही महत्वाचे घटक लक्षात घेणं महत्वाचं आहे. मग गद्य म्हणजे काय आहे, थोडक्यात आधी गद्य म्हणजे काय आणि मग बघू पद्य म्हणजे काय. क्लिअर. तर लक्षात घ्यायचं आहे, गद्य म्हणजे मित्रांनो आपल्या मनातील विचार आपण काय करतो, जसे बोलतो तसं सरळ सरळ बोलून दाखवणे, म्हणजेच लिहून दाखवणे तसेच, म्हणजे गद्य असते. उदाहरणार्थ, आज गोकुळात हरी रंग खेळत आहे, त्यामुळे राधिके तुझ्या घरी जरा जपून जा. हे सरळ बोलणं झालं. किंवा आम्ही आमच्या गावाला जातो, किंवा दिंडी पंढरीला चालली. हे जे सरळ सरळ बोलणं आहे, आपल्या मनातील विचार आपण जसे बोलतो तसे सरळ बोलून लिहून दाखवणे म्हणजे गद्य. परंतु त्यालाच पद्य म्हणजे काय, तर पद्य म्हणजे आपल्या मनातील विचार ठराविक क्रमाने लिहून सुरावर चालीवर, चाल सूर म्हणजे गाण्यासारखं, सुरावर चालीवर म्हणता येईल याप्रमाणे बोलून दाखवणे, रचना करणे, लिहिणे म्हणजे पद्य होय. जसं आज गोकुळात रंग खेळतो हरी, बघा, आज गोकुळात हरी रंग खेळत आहे, त्यामुळे राधिके तुझ्या घरी जरा जपून जा. अशा बोलण्याला आपण असं पद्यात कसं बोलणार, आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. किंवा बघा, आम्ही आमच्या गावाला जातो असं न म्हणता आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. दिंडी पंढरीला चालली असं न म्हणता पाऊले चालती पंढरीची वाट, अशी मांडणी म्हणजे पद्य. ठीक आहे. मग लक्षात घ्या, पद्याचे मुख्य 3 प्रकार आहे. पद्य रचनेमध्ये प्रकार विचारल्यावर लक्षात घ्यायचं आहे, अक्षरगण वृत्त याचे आहे 15 प्रकार. ठीक आहे. मात्रवृत्ताचे पण 16-17 प्रकार आहे. आणि छंदाचे पण 4 प्रकार आहे. जसं मुक्त छंद आहे, अनुष्टुप आहे, ओवी आहे, अभंग आहे. ठीक आहे. अशा प्रकारे. तर मग यामध्ये पहिला भाग बघू आपण, अक्षरगण वृत्त नेमकं काय असते. तर अक्षरगण वृत्तासाठी लक्षात घ्यायचं आहे, अक्षरगण वृत्तात अक्षरगण वृत्तामध्ये मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला, आपण पहिल्या टॉपिक मध्ये पण पाहिलं होतं, थोडं याशी संबंधित लघुगुरु काय असते बघा. अक्षरगण वृत्तामध्ये ज्या रचनेतील प्रत्येक ओळीत अक्षराची संख्या काय आहे, अक्षराची संख्या सारखी असते. क्लिअर. अक्षराची संख्या सारखी असते, ओळीतील जे काही अक्षराचा लघुगुरु क्रम असतो तो पण सारखा असतो. यतिस्थान म्हणजे थांबण्याची जी जागा आहे, हो, एखादं चरण मंत्र आपण जे मधात थांबतो त्याला यती म्हणतात. एका शब्द थांबले असेल तर यतिभंग म्हणतात त्याला. तर हे सर्व यती स्थान जे आहे थांबण्याचं, एखादी पोयम 15 ओळीची असेल तर 15 ओळीत आडव्या मोजत गेले तर सारखे अक्षर राहील, यतिस्थान सारखं राहील, थांबण्याची जागा वगैरे. तेव्हा त्याला म्हणतो आपण अक्षर गणवृत्त, कारण अक्षराशी संबंधित तिथं मांडणी राहते. जसं, जो नित्य देवास भजे स्वभावे, त्या मानवा देव सदैव पावे. म्हणजे बघा इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, याच्यात जर 11 ओळी आहे तर यामध्ये 11 ओळी राहील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, वरच्या याच्यात 11 अक्षर आहेत, याच्यामध्ये पण 11च अक्षर आहे, आणि थांबण्याची जागा सारखी आहे. अशी मांडणी म्हणजेच काय असते, अक्षरगण वृत्त. अक्षरगण वृत्त समजण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणे महत्वाचं आहे. वृत्तासंबंधी महत्वाचे काही घटक, जसं मात्रा काय म्हणते, एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी लागतो त्याला आपण काय म्हणतो, मात्रा. ठीक आहे. मराठीमध्ये मात्रा, ऱ्हस्व स्वरासाठी ऱ्हस्व स्वर किंवा ऱ्हस्व स्वर मिळून तयार झालेले अक्षर,
त्याच्यासाठी एक मात्रा असते आणि दीर्घसाठी दोन मात्रा असते. ठीक आहे, तर लक्षात घ्यायचं आहे. यामध्ये जसं कमल, कमला या शब्दामध्ये कमलाचा क मध्ये अ आहे म्हणून एक मात्रा आणि इथं नाही का म मध्ये अ आहे म्हणून एक मात्रा आणि ला आ आहे म्हणजे दोन मात्रा. नाही कळलं सर परत सांगतोय बघा. थोडक्यात यावरून लक्षात घ्यायचं आहे लघु गुरुक्रम काय असते. ठीक आहे, एक मिनिट. लघु गुरुक्रमाची पीडीएफ वेगळी झाली का? ठीक आहे बघा, लघु गुरुक्रम. आता लघु आणि गुरु कशाने म्हणायचं आहे तर लक्षात घ्या. लघु लघु म्हणजे काय तर जे ऱ्हस्व असतात, ऱ्हस्व स्वर आणि ऱ्हस्व स्वर मिळून तयार झालेले जे काही अक्षर असतात त्यासाठी लघु, त्यांना लघु मानले जाते आणि तो लघु अर्धचंद्रकृती चिन्हानं म्हणजेच यू सारखा जो आहे त्या चिन्हानं पण दाखवतो, त्याची एक मात्रा घेतल्या जात असते. कसं तर उदाहरणार्थ बघा, इथं पहिले समजून घेऊ लघु लघु गुरु दोन्ही कसं राहते. तर बघा, लघु अक्षर आणि गुरु अक्षर. लघु बघा, ऱ्हस्व अक्षरांना आपण लघु म्हणतो तर दीर्घ अक्षरांना आपण काय म्हणतो, गुरु म्हणत असतो. लघु अक्षर अर्धचंद्राकृती म्हणजे अशा चिन्हांना दाखवतात म्हणून या चिन्हाला काय म्हणतात, लघु लघु चिन्ह. तर गुरु अक्षर आडव्या रेषेने म्हणजे डॅश आडव्या रेषेने दाखवतो पण म्हणून याला गुरु चिन्ह म्हणतात. तर आता लघु काय असते बघा, सर्व अ इ हे जे ऱ्हस्व स्वर आहेत आणि ही ऱ्हस्व स्वर मिळून तयार झालेली जे काही क की कु कृ क्लू क्या असे जे ऱ्हस्व स्वर युक्त जे काही व्यंजने आहे म्हणजे अक्षर आहे त्यांना आपण काय म्हणतो, लघु. आणि यासाठी आपण काय करणार आहोत, लघु अक्षर असा दाखवलाय म्हणून या चिन्हांना आपण दाखवणार आहे. हे सर्व काय झाले, लघु. लघुचा असा चिन्ह असतो. क्लिअर. आणि मात्र म्हटलं की एक या अंकाने एक मात्र, एक मात्रा वरती एक काना मात्रा ते वेगळा भाग आहे हा अक्षर बनवतानाचा, त्याला स्वराज चिन्ह म्हणतात. जसं गुरु चिन्ह आ आहे, इ उ ए ऐ ओ अ आणि औ हे जे दीर्घ स्वर आहे आणि हे दीर्घ स्वर मिळून तयार झालेले का की कु के कै को क्वा कौ यांना आपण गुरु अक्षर मानतो. आणि गुरु हा आपण अक्षरगण वृत्तात डॅशला दाखवतो. ठीक आहे, म्हणजे आडव्या रेघेने दाखवतो, हे गुरु चिन्ह झाले. आणि याची दोन मात्रा, एक दोन मात्रा घेऊन दोन्ही अंक दोन 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 अशा प्रकारे. म्हणजे तुम्हाला जर असं आलं असेल म रा व ती, तर यासाठी आहे म्हणून लघु चिन्ह म्हणजे एक मात्रा. मध्ये पण आहे म्हणून लघु चिन्ह म्हणजे एक मात्रा. इथं आहे म्हणजे गुरु म्हणजे गुरु चिन्ह आणि गुरुची दोन मात्रा मात्रा उठतात असं ठरवावं लागेल. मध्ये पण आहे म्हणून लघु चिन्ह एक मात्रा, इथं लघु चिन्ह वापरावं लागतं. क्लिअर. हा लघु चिन्ह आहे एक मात्रा. त मध्ये दीर्घ विलांटी म्हणजे काय, गुरु चिन्ह आणि याची दोन मात्रा असं सोडवा लागत. म्हणजे हे झालं अक्षरगण वृत्तात आणि हे झालं मात्रा वृत्तात. क्लिअर. हा, तर मग याचे काही नियम पण आहे. ठीक आहे, लघुगुरु लघुक्रमाचे काही नियम आहे. तुम्ही लघुगुरु हे जे मी अमरावतीत कसं लिहिलं तसं लघुगुरु चिन्ह देणं त्याला आपण लघुक्रम म्हणत असतो. लघुक्रम. समजा हा महाराजांचा नाव आहे संत गजानन महाराज, आपण इथं नाव घेत आहे. समजा असा पेपरात आला संत गजानन महाराजांचं नाव आलं गजानन, यामध्ये काय आहे, अ आहे म्हणून लघु चिन्ह एक मात्र. इथं काना आहे म्हणजे काय, कानाचा दीर्घ. ठीक आहे, म्हणून गुरु चिन्ह म्हणजे दोन. इथं परत लघु एक, इथे परत लघु म्हणजे एक. ठीक आहे, तर या हा जो क्रम दिलाय तुम्ही लघु गुरु लघु लघु, याला म्हणतात लघुक्रम. क्लिअर. मग लघुगुरु ठरवण्याचे काही नियम आहेत. तर नियमामध्ये फक्त लक्षात घ्यायचं आहे, एखादा जोडाक्षर आहे आणि जोडाक्षराचा त्या जोडाक्षरामधील जो एक तुम्ही जोडलेला व्यंजन आहे त्याचा जर आधीच्या वर्णावर येत असेल त्याला आघात म्हणतात. जोडाक्षराचा आघात आधीच्या वर्णावर येत असेल तर तो जोडाक्षर ऱ्हस्वचा तर ऱ्हस्व म्हणा, दीर्घचा तर दीर्घ म्हणा, परंतु जोडाक्षराचा आधीचा अक्षर ऱ्हस्व असून बी तो गुरु माना लागला. कसं बघा,
जोडाक्षर बघा, दोन नियम बनवले पण आपण याच्यात. जोडाक्षरापूर्वीच्या लघु अक्षरावर जोर किंवा आघात येत असेल तेव्हा तो गुरु मानावे, मग तो लघु असेल तरी. ठीक आहे. आणि आणि जर जोर येत नसेल तर मग लघुच मानावे. कसं उदाहरण, पुस्तक म्हणताना हा जो पू आहे इथे विसर्ग राहते ना, असं असते हे विसर्ग संधित पुस्तक. तर आपण बघा, विसर्गाच्या मागे उ पुढं त आला तर आपण काय घेतो, ससा स. करकार किंवा तथ आला तर स घेतो. म्हणून या विसर्गाचा उच्चार आधी उ सोबत होता, पण स झाल्यामुळे तुम्ही त्याला त ला जरी जोडलाय तरी या स चा उच्चार आघात म्हणतो पण याला याला पू वर येऊ राहिला बघा. पुस पुस्तक, म्हणजे याला म्हणते आघात येणे. म्हणून हा पहिला उकार हा लघु होता, परंतु सचा याच्यावर जोर येतो, म्हणून तो लघु असून बी काय म्हणावे, जोर येत असल्याने काय म्हणावे, गुरु. आणि याच्यात अ आहे म्हणून हा झाला लघु आणि हाही लघु. असं जोर येत नसेल, जसं इथं बघा उन्हात म्हणताना या न चा जोर उ वर नाही येत, हा वरच येतो. उन हात असं नाही म्हणत आपण, काय म्हणतो आपण, उन्हात. म्हणून हा लघुचा लघुच, इथं गुरु आहे तर गुरु आणि हा लघु अशा प्रकारे. दुसरं बघा, जोडाक्षरातील शेवटचा वर्ण ऱ्हस्व असेल तर तो जोडाक्षर लघु माना. जसा भला कान आहे म्हणून गुरु, याच्यामध्ये शेवटचा वर्ण काय आहे, ऱ्हस्व आहे, म्हणून हा लघु आणि हा लघु. जोडाक्षराचा शेवटचा वर्ण, मग या जोडाक्षरामध्ये शेवटचा वर्ण, वर्ण म्हटलं म्हणजे तुम्हाला शिकवलाय याच्यात जोडाक्षरात तीन वर्ण आहे. काय आहे, पहिला आहे स, मग आहे क आणि मग आहे पायनी मोडलं म्हणजे अ. तर आता हा काय आहे, जोडाक्षराचा शेवटचा वर्ण काय, ऱ्हस्व. हा ऱ्हस्व आहे, म्हणून ऱ्हस्व साठी आपण या जोडाक्षराला काय लिहिणार आहे, ऱ्हस्वच लिहिणार, ऱ्हस्व. आणि इथं शेवटचा म्हणजे हा नाही, हा अक्षर झाला. जोडाक्षराचा म्हटलाय, जोडाक्षराचा म्हणजे हा जोडाक्षर आहे, त्याच्यात शेवटचा मूलध्वनी वर्ण अ आहे, तो ऱ्हस्व आहे म्हणून लघु. ठीक आहे. आणि जोडाक्षरातील शेवटचा वर्ण दीर्घ असेल तर मग ते गुरु. जसं ल चा लघु आहे, पण लज्जा म्हणताना याचा जोर पण जवळ येऊन हा दीर्घ आहे म्हणून गुरु. अशा प्रकारे लघु अक्षरावर अनुस्वार किंवा विसर्ग येत असेल तर अनुस्वार विसर्ग हे जे स्वरादी असतात हे सुद्धा गुरु मानावे लागत असते. म्हणून इथं अ वर लघु होता अ, पण याच्यावर जोडाक्षराचं काय, आपला विसर्ग चिन्ह आहे, सॉरी अनुस्वार आहे स्वरादीचा. अनुस्वार असल्यामुळं हा आता काय झाला, हा हा झाला आता गुरु. इथं लघु लघु, हा विसर्ग असल्यामुळे इथं गुरु, इथं गुरुच काना आहे म्हणून, आणि इथं लघु सॉरी गुरु मात्र आपण गुरु. तर तुम्हाला पहिली गोष्ट थोडीशी अडचण चालली असेल तर लघुगुरु चिन्ह माहित पाहिजे, जे स्वर आहे आपली त्याच्याशी संबंधित नियम माहित झाल्यानंतर हा भाग तुम्हाला कळल. साहजिक आहे, वृत्ताला तुम्ही आजपर्यंत कधीच नाही केला असेल आणि 10वी-12वीतही तुम्ही त्यावर लक्ष नव्हतं दिलं, तर साहजिक आहे या व्हिडिओला तुम्हाला 1-2 वेळा पाहावं लागेल, जेणेकरून वृत्त हा भाग तुम्हाला कळेल. ठीक आहे. हा, आता मी जे बोलत आहे ते उदाहरणामध्ये पण तुमच्या लक्षात येऊन जाईल ना, आता जरी नाही आलं असेल तर. या उदाहरण घेता घेता यती कशाला म्हणतात, कवितेचे चरण म्हणताना आपण मध्येच थांबतो, त्या आणि नंतर अक्षर बघा, मध्येच काहीतरी अक्षर नंतर आपण थांबतो, अक्षर उच्चारतो आणि थांबतो. त्या थांबण्याच्या जागेला किंवा विरामाला आपण काय म्हणतो, विरामाला यती असे म्हणतो. शब्दामध्येच थांबत असाल तर त्याला यतिभंग म्हणतात. जसं आता विश्वात्मके येवी, येणे वाग्यत नेतोषावे. येणे वाग्यत नेतोषावे मध्ये आपण यतिभंग करतो बघा. आपण येणे वाग्य असा शब्द येतो, वाग्य नि, वाग्यत नि तोषावे, इथं यतिभंग होते. कसं, येणे वाग्य म्हणतो आपण, येणे वाग्यत नि, एक मिनिट, येणे वाग्य ने तोषावे, तर येणे वाग्य याच्या सोबत नेतोषावे, येणे वाग्यज्ञे तो वाग्यज्ञेतोषावे. इथं तुम्ही काय करता, या अक्षरापासून यांच्यापासून उच्चारता, म्हणजे यामध्ये यतिभंग झाली, इथे यतिभंग झाली. क्लिअर. असं पुढे येतेच हे संपूर्ण. अशा प्रकारे आहे, म्हणजे तुम्हाला परत एकदा सांगतो आहे मी, जो पुढचा भाग आहे तो तेव्हाच कळेल जेव्हा तुम्हाला पहिले ऱ्हस्व दीर्घ काय आहे हा भाग कळलेला पाहिजे, त्याच्याशिवाय आयडिया येत नाही. पहिल्या टॉपिक मध्ये पाहिलं होतं पण आठवते, तर तुम्ही ते पाहू शकता, खोटं वाटत असेल तुम्हाला बस सर बोलली. ठीक आहे. तर लक्षात घ्या, इथं मला असं म्हणायचं आहे, समजा तुमचा ऱ्हस्व स्वर आहे, ऱ्हस्व स्वर बघा, ऱ्हस्व ऱ्हस्व स्वर,
ऱ्हस्व स्वर आहे आपले. कोणते आहे ऱ्हस्व स्वर? अ आहे, ई आहे, उ आहे, ऋषीचा ऋ आहे, नंतर लू आहे आणि ऋ, लू आणि ए आहे ऍ. बरोबर, हे ऱ्हस्व स्वर आणि यापासून तयार काय होते? अ मिळवलं तर काय होते? क. इथं की, इथं कू आणि इथं आहे कृ. इथं हे लिहा लागणार. आता मी कसं लिहू राहिलो असं तुम्हाला लिहिण्याची प्रॅक्टिस ठेवा लागणार. हे काही काही भाग पाठांतराने नसते होत, प्रॅक्टिकली करावं लागते. ठीक आहे. हा, मेहनत घ्या लागल भाऊ. ठीक आहे. तुम्ही 2-2 महिन्याची बी बॅच करून घेतली असाल, तुम्ही 18 वर्षापासून जेव्हा बी बॅच केली तुम्हाला माहित. ठीक आहे. पण तुम्हीच विचार करा, लाईफ मध्ये एकांतात विचार करा, जेवढ्या फास्ट तुम्ही बऱ्याच गोष्टी करायचा प्रयत्न केलाय. ऍड आली, मग बॅच लाव, मग 2-3 महिने कर, सोड. हाच तुमचा त्रुटी आहे न लागण्याचा. ठीक आहे. तुम्हाला वाईट वाटेल, चालेल, तुम्ही शिव्या द्या मला मनात, पण तुम्ही हा जो सत्य आहे हे लपवू नाही शकत. एक तुम्ही आरशासमोर उभं राहायचा आणि विचार करायचा, तर तुम्ही गणितची बॅच लावली, किती दिवस गेले. काही दिवस त्रास तर होणार आहे, पण ते तुम्हाला चिडचिडपणा न करता ते संयमानं ते करून घ्यायला पाहिजे होतं. बरोबर आहे की नाही? मग लागेल मग, नाही सर तिथं 6 महिने लागते, 7 महिने लागते, तसे ते आपले 18 34 36 जे बी असेल, 24 25 5-6 वर्ष तर जाणारच आहे. जातेच. एक महिन्यातही कोणी म्हणाल 1 महिन्यातच, 1 महिन्याची बॅच केली तरी तुम्हाला ती गोष्ट मिळवण्यासाठी तेवढा तेवढा वेळ ती गोष्ट तुमची घेणार आहे, ते लागणारच आहे. हा, 10वी 12वीत एखाद्याचा चांगला आहे बा, आधी झालेला भाग होता, क्लास होत्या, तर त्या गोष्टी वेगळ्या आहे. हे की नाही बरोबर? तेव्हा तशा पोरांना वेळ कमी लागू शकते. पण आपला जर आधीचा भाग जर कच्चा असेल किंवा खंड खूप जास्त पडला असेल, तर कव्हर करायला वेळ नाही लागत. मग हे बघा, ऱ्हस्वस्वर आणि ऱ्हस्वस्वरयुक्त हे व्यंजन जे आहे, हे 12 खडी 14 खडी व्हिडिओ पहा तुम्ही, भाषेचे मूलभूत घटक त्यावेळेस शिकवलेला आहे. ऱ्हस्वस्वर दीर्घस्वराच्या वेळेस शिकवलेला आहे. ठीक आहे. तर अक्षरगण वृत्तामध्ये या सर्व तुम्ही लघुचिन्हांना असा चिन्ह हे माहित पाहिजे, कारण तुम्हाला तेव्हा सोडवता येईल. आणि याचं मात्रा होतात एक, या अंकाने एक मात्रा, एक मात्रा, एक मात्रा. कळून राहिला? एक मात्रा असं राहते. आणि जेव्हा आपण दीर्घ स्वर लिहितो, ठीक आहे, दीर्घ स्वर आणि दीर्घस्वरापासून तयार झालेले काही व्यंजन म्हणजे कोकाकी आहे, खोकाकी, गगागी असं, हे याची पहिली प्रॅक्टिस करा 10-5 वेळा. ठीक आहे. हा, अजून वेळ आहे तर मग आता सराव करायचा आहे. आ आहे, ई आहे, उ आहे. संयुक्त स्वर पण दीर्घच असतात, ए, ऐ आणि ओ. नंतर आहे अ आणि मग आहे औ. क्लिअर? आणि यापासून तयार झालेले काय आहे? कला, काना येईल का, इथं दीर्घ विलांटी येईल, की, कु, के, कै. हे लिहायला लागते. हे काही गरज नव्हती डबल सांगायची, मी तुम्हाला सवय लागाव म्हणून हे दाखवत आहे. क्लिअर? परत लिहून बघा, याच्यासाठी गुरुचिन्ह, हे सब गुरुचिन्ह. आणि मग इथं काय राहतं? 2 मात्रा. 2 मात्रा म्हणजे पेपरामध्ये याच्याशी संबंधित, आता याच्या बाहेर येणार नाही. स्वर स्वरादी, सॉरी, स्वरादी आहे अमाहा. ठीक आहे. ते पण गुरु मानावे. जोडाक्षराच्या आधीच अक्षर गुरु माना, जोर येत असेल तर, नसेल तर मग लघु माना. मी आता पेपर समजा याच्या भरोश्यावर बघा, तुम्ही असा आला पेपरात जर असा आला सागर, सागर मध्ये काय आहे? तुम्हाला जसं क ला का आहे बघा, इथं का, हिचं बघा, मी इथं घेतला समजा आता का र न. आता जसं की असते, जसं की असते तसंच र राहिली. क पासून र पर्यंत सर्वच वर्णाला आपण काना मात्रा देतो, म्हणून हा काना आहे म्हणून गुरु. हा अ आहे याच्यात म्हणून, ह्याच्यात पायने मोडलं आहे म्हणून. आता तुम्ही लघु गुरु, तुम्हाला जर हेच नसत कळलं, इथं तर दिसून नाही राहिला, मग तुम्ही पहिला टॉपिक पहा, एवढं डीप शिकवलेला आहे. तो भाग क्लिअर असेल तर हा भाग समजते आहे. जसं कावळ्याला आपण काक म्हणतो, हिचं मी काला काना का घेतलं, निचा घेतला क, काक म्हणजे कावळा होते. मग काक मध्ये इथं का आहे म्हणजे काय? आ आहे. आ म्हणजेच काय? आ किंवा कानायुक्त, त्याला आपण गुरु मानतो, म्हणून गुरु चिन्ह द्या. 2 मात्रा घ्या. अ आहे याच्यात म्हणून लघु चिन्ह घ्या, 1 मात्रा घ्या, असं. तर याची पहिली प्रॅक्टिस पाहिजे 4-5 वेळा. आणि मग आणखी लघु, आद्य लघु, मध्य लघु, अंत्य लघु, सर्व लघु, ह्याही गोष्टी माहित पाहिजे. तर लक्षात घ्या, ते मी पीडीएफ वरून सांगायचा प्रयत्न, समजून सांगायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. लक्षात घ्या. गण कशाने म्हणते? याच्यात गण खूप मोठा रोल आहे. मराठीमध्ये एकूण 8 गण असते. लघुचे 4, गुरुचे 4. मग आद्य लघु, मध्य लघु, अंत्य लघु, सर्व लघु. तसंच आद्य गुरु, मध्य गुरु, अंत्य गुरु, सर्व गुरु. आधी, मध्ये, शेवटी सर्व. आधी, मध्ये, शेवटी सर्व. 4 लघुचे, 4 गुरुचे, असे एकूण 8 गण राहते. लक्षात घ्या. एखाद्या ओळीत मग
म्हणजे तीन तीन अक्षराची तुम्ही एखादी ओळ आली कोणती पोयम राव. आता ओळ पाठ करत बसायचं नाही आहे. मग नाही तर तुम्ही पिवायकीत ही ओळ आलती ती ओळ किती पाठ कराल. कोणती बी ओळ येऊ तुम्हाला फक्त काय करायचं आहे, लघुगुरु ठरवायचा आहे. त्याच्यावरून तुम्हाला इंद्र वजा उपेंद्र वजा, जसं इंद्र वजात तत जग असते गणाचं नाव, उपेंद्र वजात जत जग ग असते, पृथ्वीमध्ये जसं जसं य लग राहते. हे आता तुम्हाला ऑड वाटू राहिलं असेल कदाचित, तर याची थोडीशी सवय लावा लागेल. द्रुत विलंबित मध्ये कसं पाहिजे तर कसं सोडवायचं सर, तर लक्षात घ्या. तर ते तुम्हाला प्रश्न पडला सर हे कसं कसं मला कळून नाही राहिलं, व्हिडिओ पाहू राहिलो. पेशंट तर ठेवा, पूर्ण पहा, एक दोन वेळा पहा. कसं असते, कोणती नवीन गोष्ट पहिल्यांदा आपण शिकतो तर एकदम तुम्ही नाही जुडत. तुम्ही ड्रायव्हिंगला चिरता, तुम्ही ड्रायव्हरला सांगता एकाच वेळेस गेअर टाकू, ब्रेकवर बी लक्ष दे, समोर बी दे, टेरिंग बी, असं कसं चिरता तुम्ही. पण तुम्हीच नंतर ते त्याच्यावर तुमचं प्रभुत्व तुम्ही मिळवलं का तुम्ही मग गाणे ऐकता ना एका हाताने टेरिंग फिरवता. तशी गोष्ट आहे. लॅबमध्ये जाल तर तुम्हाला वातावरणाला जुळायला वेळ लागते. पहिले बसाची सवय पाहिजे. बसाची सवय नसते, पण आपण पहिल्या दिवशी देतो ठरवून ती लॅब अशी आहे, असं आहे, आणि पायरी चढायला अमकं ढमकं. नंतर तुम्ही त्या वातावरणाला जुळले का तुम्हीच त्या जागेपासून दूर नाही राहत. क्लिअर? लक्षात घ्या याच्यात गण वगैरे काय आहे. मी एक व्हिडिओ मुद्दाम थांबवणार आहे कमी घेऊन. मला तो भाग पाठ लागेल तेव्हा दुसरा व्हिडिओ पाहायचा याच्यातलाच हा. पहिला पार्ट हा याच्यात इथंच थांबणार आहे मी. बरं लक्षात घ्या. गण म्हणजे काय? वृत्ताची लक्षणे ठरवताना लघुगुरु क्रम मांडून अक्षराची तीन तीन गटात विभागणी. बघा कोणती ओळ राहते त्याची तीन तीन अक्षराचा गट बनते, आणि तसं तीन तीनचा गट बनल्यानंतर एकूण तसे किती आहे, 8 गण बनते. आणि अक्षरे मोजण्याचं माप कशाला म्हणतात, तर गणाला म्हणतात. कोणते गण आहे? या 8 गणांना आपण काय नाव दिलेलं आहे? ये रतन. असं लक्षात घ्यायचं, रतन नावाचा व्यक्ती आणि त्याला तुम्ही बोलून राहिले ये रतन, म्हणजे ये रतन भजखो सम, य रतन भजखो समेवा, य रतन भज सम, इरे रतन भजेखू समान, म्हणजे य रतन भज सम. क्लिअर? य रतन भज सम असंच करायचं का पेपरात तुम्हाला बोटावरूनच आधार, असं प्रॅक्टिस केली तर बोट सोबत राहणार आहे. जसं कचट तप आपण पाठ केलं. लघुचे बघा, आद्य लघु, मध्य लघु, अंत्य लघु, सर्व लघु, म्हणजे य र त न, रतन नाव येतं संपून गेलं. मग आहे भज सम, म्हणजे आद्य गुरु, मध्य गुरु, अंत्य गुरु, सर्व गुरु. हे काय असते सर लघुगुरु? लक्षात येईल ना बघा. आद्य लघु म्हणजे लघुचा चिन्ह आधी, मग दोन चिन्हाला नाव सोडायचं, एक चिन्ह काय लघुचं म्हणून आद्य लघु झालं. मग हा लघुचिन्ह मध्य पाहिजे म्हणजे मधात पाहिजे, अशा प्रकारे. मग हा अंत्य पाहिजे म्हणजे शेवटी, म्हणजे शेवटी चिन्ह येईल. असं हे तुम्हाला कोणतं तरी अक्षर ठरवताना येऊन जाईल. मग सर्व लघु म्हणजे लघुचे चिन्ह सर्वचे सर्व. बघा, आद्य लघु, मध्य लघु, अंत्य लघु, सर्व लघु, याला म्हणतात आद्य. बघा, आद्य लघु म्हणजे य, मध्य लघु म्हणजे र, अंत्य लघु म्हणजे त, आणि सर्व लघु म्हणजे न. क्लिअर? दुसरं बघा, आद्य गुरु. आद्य गुरु म्हणजेच काय? गुरु चिन्ह. समजा मी दुसऱ्या ब्लॅक चिन्हात घेऊ का? याच्यातच येतो बघा, आधी गुरु चिन्ह आणि मग दोन लघु चिन्ह राहील. इथं बघा, मध्य गुरु म्हणजे या गुरुचा चिन्ह मधात, मग दोन लघु चिन्ह. मग अंत्यगुरु, अंत्यगुरु तेव्हाच राहील जेव्हा मी दोन लघु आणि अंत्य लिहिणार. आणि सर्व लघु म्हणजे सर्वचे सर्व लघु चिन्ह. तीन तीन अक्षराचे हे गट. बघा, आद्य लघु, मध्य लघु, अंत्य लघु, सर्व लघु. तसंच आद्य गुरु, मध्य गुरु, अंत्य गुरु, सर्व गुरु. येथे लक्षामध्ये आद्य गुरुला म्हणतात ख, मध्य गुरुला म्हणतात ज, अंत्यला म्हणतात स, आणि सर्व गुरुला म्हणतात म. हे पाठच लागल मला बघा. आद्य गुरु य र त न ह ज सम, बोटावरच पाठ करायचं आहे आणि लिहायची प्रॅक्टिस करायची. परत सांगतो फळ्यावर वाटल्यास तर. इथं सर मला अडचण चालली तर इथं बघा, काहीच हरकत नाही, तुमच्यासाठी आहे हे वारंवार सांगणं. बघा, समजा मला काय पाहिजे, आद्य. बघा, आद्य माझा काय राहील, आद्य लघुचिन्ह, जो मी आधी लघुचिन्ह लिहिन मग टाकेन. मग लिहिन आद्य. मध्य, मध्य म्हणजे मधात, मध्य लघु. मध्य लघु म्हणजे या चिन्हाला मी मधात येण्यासाठी आधी गुरु चिन्ह, मग बघा आधी गुरु मग लघु चिन्ह, अशा प्रकारे. मग अंत्य, अंत्य, अंत्य लघु चिन्ह, अंत्य म्हणजे शेवटी पाहिजे, तर शेवटी येण्यासाठी असं रे. आणि मग सर्व लघु, असं लिहायचं, मी जसं लिहून राहिलो तसंच लिहायचं, सर्व लघु. काही दिवस लिहा म्हणजे आयडिया आली का? झालं, चार बोट खतम. आद्य मध्ये, आधी मध्ये शेवटी सर्व. याला काय म्हणणार? य र त न. हे माहीतच पाहिजे हं. त्याच्याशिवाय तुम्हाला वृत्त नाही कळणार, पहिलेच सांगून राहिलोय. मग आहे तसंच आद्य गुरु.
आद्य गुरु चिन्ह. आद्य गुरु म्हणजेच काय? आधी गुरु चिन्ह मग लघु लघु रे. हा. मध्य. मध्य गुरु. मध्य गुरुला काय आहे? समजा हा लघु चिन्ह मध्य मध्ये येतो गुरु चिन्ह आणि मग लघु. हा. अंत्य पाहिजे. अंत्य गुरु म्हणजेच काय? लघु लघु आणि गुरु. आणि सर्व गुरु. सर्व गुरु म्हणजे काय आहे? तर गुरु गुरु गुरु. याला काय म्हणतात? ह, ज, स, म. सदा सर्वदा योग तुझा घडावा. असं जर आलं समजा ऊन. सदा सर्वदा योग तुझा घडावा. याला तुम्हाला सोडवायचा आहे. माहित नाहीये कोणत्या वृत्तात आहे, पण तुम्हाला तो टेबल माहित असेल. तत जग, जत जग. गणाचे नाव पेपरात येते, पण 100% ते पोलीस भरती राहू कोणती एक्झाम. लक्षात घ्या. मग याचा पहिले तीनचा गट करावा. मग तीनचा गट म्हणजे स, दा, स. कोणते बी एवढीच घ्यायचं. पहिलं गण झालं. दुसरं व पासून इथं व, दा. मग आहे यो. ठीक आहे. मग परत इथं आहे यो मधून ग राहिला. ग, तू, झा. आणि मग आहे इथं घ, डा, वा. असे तीनचा गट केलं. मग आपण चिन्ह बघू बघा. स मध्ये अ आहे म्हणून लघु. इथं काय? काना म्हणजे गुरु. इथं अ आहे पण याचा जोड येते जोडाक्षर सर्वदा म्हणताना म्हणून गुरु. आद्य लघु म्हणजे इथं काय आलं? य. परत याच्यात अ आहे म्हणून लघु. याच्यात काना म्हणजे गुरु. याच्यात काना म्हणजे गुरु. परत य. परत इथं बघा ग आहे तर इथं दीर्घ उकार असं ना. हा. इथं ग आहे म्हणजे लघु. इथं दीर्घ उकार गुरु. काना हे झाला म्हणून गुरु. आद्य लघु परत य. आणि परत इथं घ मध्ये अ आहे म्हणजे लघु. ड ला काना आहे गुरु. वलय काना आहे गुरु. म्हणजे य. 4 वेळा य आलं म्हणजे 4 वेळा य कशात येते हे माहित पाहिजे. मग 4 वेळा य गण असतं म्हणजे भुजंग प्रयाचं उदाहरण आहे. असं ठरवण्यासाठी तुम्हाला फक्त हे लघुगुरु ठरवता आलं पाहिजे. असं उदाहरण तुम्हाला सोडावं लागेल. बघा एक वेळा परत सांगतो बघा. हा. लक्षात घ्या. आता लक्षात घ्या. हे जे लघुगुरु चिन्ह आहे याची प्रॅक्टिस पाहिजे तुम्हाला आणि एक टेबल पाठ पाहिजे. म्हणजे कोणती बी ओळ आली कशी आली तुम्ही सांगू शकता. मराठीत एकूण किती गण असतात? तर 8 गण असतात. 8 गणाचं नाव आहे य, र, त, न लघुचे आणि भज, सम गुरुचे. मग आता हे प्रॅक्टिस करायचे. आद्य लघु, मध्य लघु, अंत्य लघु आणि सर्वचे सर्व लघु. क्लिअर. मग आहे आद्य गुरु, मध्य गुरु, अंत्य गुरु आणि सर्वचे सर्व गुरु. 2 चिन्हाचं नाव सोडून एक चिन्ह जे इथं एक चिन्ह आहे 3 मध्ये तर लघु तर आद्य लघु मध्य लघु अंत्य लघु सर्व लघु. क्लिअर. हा. आता हे झाल्यानंतर तुम्हाला हा भाग माहित पाहिजे. तुम्हाला एकूण असे किती आहेत याची आहे 15 प्रकार. ठीक आहे. इंद्र वजा, उपेंद्र वजा. हे तुम्हाला मी आता पाठांतर करण्याच्या अँगल सांगतो. ठीक आहे. हा. कसं लक्षात ठेवायचं आहे? अक्षरगण वृत्ताचे एकूण प्रकार बघा. एकूण 15 प्रकार आहे. 15 प्रकारामध्ये याला लक्षात कसं ठेवायचं ते लक्षात घेऊ आपण. बघा. पहिला आहे इंद्र वजा, उपेंद्र वजा. आहे उपजाती, भुजंग प्रयात, द्रुत विलंबित, वसंतिलका, मालिनी, शिखरिणी, मंदाग्रंथ, पृथ्वी. त्यानंतर हरिणी, शार्दूल क्रीडित, स्त्रगधरा, मंदारमाला आणि सुंदरमाला. बघा. इंद्र वज्रा. वज्रा असते ते. इंद्र वज्रा आहे ते. इथं करेक्शन आहे थोडं. इंद्र वज्रा. इंद्र वज्रा, उपेंद्र वज्रा. अशा प्रकारे. तर लक्षात घ्या यामध्ये काय आहे हे गण माहित पाहिजे. मग कोणती उदाहरणाला तुम्ही लघुगुरु ठरवत गेले 3 गट करून आणि तुम्हाला जर आता कसं सदा सर्वदा मी सोडून दाखवलं तसं कोणती बी ओळी पाठ नाही तुम्हाला समजा 17 बॉम्ब पाठ करत बसाल का झालं. लक्षात घ्या कंटेन. इंद्र वजासाठी बाब मी 3 गट केल्यावर मला काय भेटेल? तत ज ग ग. तत ज ग ग. इंद्र वजा. जत ज ग ग. उपेंद्र वजा. बघा. ततच ग ग आलं तर बघा. ततच बघा. ततज ग ग. इंद्र वजा. एकूण अक्षर असते 11. बघा. 3 आणि 3 6 आणि 3 9 9 आणि 2 11. शेवटचे अक्षर जर रसोरस असल तर लघु 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 लघु. तीन चे गट केल्यावर एखाद्या चरणात शेवटी एकच अक्षर उरते. तो लघु असन तर लघु, गुरु असन तर गुरु. पण शेवटचा चरण नेहमी गुरुच माना. ठीक आहे. हे नियमात पाहायला. म्हणून इथं काय असन 2 अक्षर उरले असन आणि ते दोन्ही गुरु असन म्हणून ग ग नाव दिले आहे. ठीक आहे. हा. लक्षात घ्या. पहिले हे पाठ करून मग उदाहरणात मी आणखी सांगतो तुम्हाला समजून.
बघा इंद्रवजात काय आहे? तत ज ग ग. याच्यावरच प्रश्न येते, या टेबलच्या बाहेर येत नाही शक्यतो. आला तर उदाहरण ते आपण डीप बघू. इंद्र वजा तत ज ग, मनामनात पाठ करायचं मी सांगतो असं. आणि उपेंद्र वजा ज त ज ग ग ग. इंद्र वज्रा तत ज ग ग. उपेंद्र वज्रा ज त ज ग ग. जत ज ग ग. जत्त ज ग ग. उपजातीमध्ये काय असते? 10 ओळी असेल तर 2 ओळी इंद्रवज्राची आणि 2 ओळी उपेंद्र वज्राची, असं दोन्ही प्लस राहते. इंद्रवज्र प्लस उपेंद्र वज्रा दोन्ही प्लस म्हणजेच काय? उपजाती. भुजंग प्रयातीमध्ये 4 वेळा य येते. आताच पाहिलं आपण. हे बघा, भुजंग प्रयात मध्ये काय येते? 4 वेळा य. सर्वच गण य असणं म्हणजे काय? भुजंग प्रयात. शक्यतो हा मोस्ट टाइपी, याच्या बाहेर येत नाही शक्यतो. आजपर्यंत खूप वेळा मोस्ट टाइपी भुजंग प्रयात, भुजंग प्रयातचा नाही का गण विचारलेला असते. पण मीरा भाईंदर, ठाणे किंवा भंडारा हे पोलीस भरती जे आहे, मीरा भाईंदरला पहा तुम्ही पेपर, ठाणेला पालघरला पहा किंवा भंडारा गोंदियाला पहा. तुम्हाला यावर्षी त्यांनी इतर पण भागावर प्रश्न आलेले आहे. म्हणून एक प्रश्न तो आपल्याला जाऊन द्यायचा आहे, म्हणून हे पाठच करून टाकू. बघा, इंद्रवज्रा तत जग, उपेंद्र वज्रा जत जग, उपजाती दोन्ही प्लस राहणं, इंद्रवज्रा आणि उपेंद्र वज्रा, तत जग जत जग दोन्ही प्लस येणे. मग आहे भुजंग प्रयात 4 वेळा य, म्हणजे भुजंग प्रयाती य ये 4 वेळा, म्हणजे भुजंग प्रयात मध्ये 4 वेळा य येते. त्याच्यानंतर द्रुत विलंबित असं गृहीत धरा, दूताला तुम्ही नभर पटवलंय. मग द्रुत विलंबित थीम देऊ राहिलं फक्त, नंतर ते पण आपण व्यवस्थित करून घेऊ प्रोफेशनल पण आणून नंतर. बघा, द्रुत विलंबित नभ भर, दूत कुठपर्यंत आहे? नभभर आहे असं गृहीत धरा. द्रुत विलंबित नभभर, द्रुत विलंबित नभभर. मोरावाडी सरांच्या पुस्तकात आहे हे सर्व व्यवस्थित टेबल, तुम्ही ते उकलून पाहू शकता वाटल्यास. ठीक आहे. हा, द्रुत विलंबित नभभर. मग वसंत तिलका त भजाच गा, वसंत तिलका त भजाच गागा, म्हणजे वसंत ऋतुत्व भजे खोरायला असं गृहीत धरा. त भजाच गागा, त भाज म्हणजे वसंत तिलका त भजाच गागा, त भजाच गागा. मालिनी, मालिनी मध्ये काय? ननम य, मालिनी नाही नाही म्हणत ये ये म्हणे. बघा, मालिनी नाही नाही म्हणत ये ये म्हणे, म्हणजेच मालिनी ननम य, लक्षातच राहायला पाहिजे. मग काय? शिखरिणी यम नस भ लग, शिखरवर जो नस कशी लागते? यमासारखी नस लागते, म्हणजेच असं थोडं थीम देऊ राहिलं फक्त. यम नस भ लग. बघा, आतापर्यंत हे पाठ आहे काय? नाही तर कोणी नाव ठेवते वगैरे वगैरे वगैरे, असं घेते तसं घेते. मग हे झालंय काय? आता करून देऊ राहिलो ते तर करा. समजलं काय? हे पेपरात जर आला 2-3 प्रश्न रफ, पण याच्यावरच 3 प्रश्न आले, डायरेक्ट नोकरी मिळते भाऊ. तेव्हा मग आपल्याला आज ऑड वाटते, नंतर म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला नवीन टॉपिक असल्यानं थोडा ऑड वाटू शकते. याला 1-2 वेळा पहा, तुमचा नक्कीच मार्क याच्यातून जाणार नाही. ठीक आहे. शिखरिणी यम नस फ लग. मग काय? मंदाक्रांता, मंदाक्रांता अक्षरगण वृत्तामध्ये मभन, बघा मभन, मभन एकखट्टे बोलायचं. मग मभन तत ग ग, मंदाक्रांता मभन तत ग ग. मग काय? पृथ्वी, पृथ्वी लक्षात घ्यायचा, जशी जशी येईल ते म्हणजेच काय? फिरते, तर आपण काय म्हटलं? जसं जसं य लग, म्हणजे पृथ्वी काय होते? जसं जसं य लग, म्हणजे जशी जशी येईल ते, असं गृहीत थीम ठेवायची फक्त, बाकी उद्देश काही नाही. आपण लक्षात कसं राहील याच्यासाठी आपण ह्या गोष्टी करत आहे. पृथ्वी जसं जसं य लग. मग काय? हरिणी नस मरस लग, हरिणी नस मरस लग, हे गण येते बरं जोड्या लावायला. मग काय? शार्दूल विक्रीडित, शार्दूल विक्रीडित मध्ये येते मस जस तत ग, मस जस तत ग. आणि मग आहे स्त्रकधरा मरभन, मरभन य, मरभन य. मग आहे मंदारमाला बघा मंदारमाला 7 वेळा त. बघा, मंदारमालात काय असते? 7 वेळा त असते आणि शेवटी ग राहते, म्हणजे मंदारमाला 7 वेळा त शेवटी य. बघा, मंदारमाला 7 वेळा त म्हणजे 7 वेळा त आहे आणि शेवटी ग लागते. 7 21 आणि ग म्हणजे 1, 22 अक्षर असते. आणि सुमंदार मालामध्ये 7 वेळा य असते आणि शेवटी ल असते, म्हणजे मंदार मला 7 दे ग आणि सुमंदार मला 7 वेळा ये, म्हणजे 7 वेळा य शेवटी ल. म्हणजे याची कोड आपण असं केले की बा सुमन धर्माला 7 वेळा य राहते आणि शेवटी ल आणि ग राहते.
7 वेळा य आहे शेवटी ग आहे. हे असं पाठ केलं तर होऊन जाईल. 2-3 वेळा पावटल्यास त्याले काय अडचण नाही. लक्षात घ्या. म्हणून थोडं झूम करून सांगतो मी. असे हे 15 प्रकार आहे. तुम्हाला जर दिसून नसेल राहिले तर आपण याला झूम करू. आपला उद्देश आहे आज फक्त पहिले ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर असेल ना, मग मी एक एक भाग पूर्ण डीप मध्ये शिकवतो. रप तुम्हाला येऊन जाईल लक्षात. एक दोन भाग घेऊ सुद्धा वाटल्यास आपण आता बघा. अक्षरग्रहण वृत्ताचे 15 प्रकारापैकी पहिला आहे इंद्रवज्रा. इंद्रवज्रा पाहिजे हा. थोडं करेक्शन आहे इथं, तेवढं कॉपरेट करा. इंद्रवज्रा ठीक आहे. हा, इंद्रवज्रा पाहिजे इथं ठीक आहे. हे बघा, इंद्र वज्रा आणि उपेंद्र वज्रा असं राहते. इंद्र वज्रा बघा, इंद्र वज्रा ततज गग. म्हणजे वाचायचं कसं हे याची आयडिया देऊ लागलो पहिले तुम्हाला. ततज गग, इंद्र वज्रा ततज गग, उपेंद्र वज्रा जतज जतज गग. आणि मग उपजातीमध्ये दोन्ही गोष्टी म्हणजे काही ओळी इंद्रवज्राचे काही ओळी उपेंद्र वज्राचे, दोन्हीचे लक्षण म्हणजे काय, उपजाती असते. त्यानंतर असते काय, उपजातीनंतर भुजंग प्रयात 4 वेळा येईल, जे आपण सोडून पाहिलं सदा सर्वदामध्ये. असंच कोणते तरी ओळ तुम्ही 3-3 चे गट केले आणि आद्य लघु आद्य लघु आद्य लघु आद्य लघु 4 वेळा आद्य लघु आलं म्हणजे आद्य लघु म्हणजे तुम्हाला वृत्त सोडवण्यासाठी पहिले लघुगुरु ठरवता आला पाहिजे, गणाचे नाव माहित पाहिजे, आद्य लघु मध्य लघु अंत्य लघु सर्व लघु, आणि ते चिन्ह ठरवता आलं पाहिजे या, आणि हे पूर्ण गण वगैरे पाठ पाहिजे. कोणती बी ओढ तुम्ही चुकणार नाही. शब्द आहे आपला. 3 गोष्टी माहित पाहिजे. नियम 3-4 गोष्टी. भुजंग प्रयात मध्ये काय असते, भुजंग प्रयात मध्ये 4 वेळा य ठीक आहे. मग आहे द्रुत विलंबित नभभर. दूताला तुम्ही काय पाठवलं, नभभर दूध फिरू राहिले, म्हणजेच द्रुत विलंबित नभभर अशी थीम ठेवायची. नभभर आहे. मग आहे वसंत दिल का, येती वसंत दिल का त भजाज गा, येती वसंत दिल का त भजाज गागा, त भजाज गागा. मग आहे मालिनी नैने म्हणत ये ये म्हणे, म्हणजे मालिनी न न म य य ठीक आहे. मग आहे शिक्रिनी यम नस फलग, शिक्रिनी मध्ये. मग आहे मंदाक्रांता मभन तत गग, मभन तत गग ठीक आहे. पृथ्वी, पृथ्वीमध्ये मग हे बघा दिसून नाही राहिलं होतं म्हणून शोक केल्या. पृथ्वीमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, पृथ्वी जशी जशी येलते म्हणजे जसं जसं येल ग, पृथ्वी जसं जसं येल ग. आता तुम्हाला आठवलं असं हे अक्षर काय मॅटर आहे, आयडिया येईल. पेशंट ठेवा. हरिणी न नस मरस लग, शार्दूल क्रेडिट म बघा, म स जस बघा, मस जस ततव. स्त्रघरामध्ये मर मरभन य य य, आणि मंदार मला 7 वेळा त शेवटी ग, मंदार मला 7 7 दे ग म्हणजे 7 वेळा त शेवटी ग, आणि सुमंदर मला 7 वेळा य येतील शेवटी लग येते. तर असे मित्रांनो हे गण तुम्हाला पाठच पाहिजे. याच्यावर 100% सांगतो मी क यावर्षी प्रश्न पडू शकते. याच्या आधी पण आलेले आहे, आता पण येऊ शकते. आता उलट या भाग तुम्हाला जास्त प्रश्न येऊ शकतात ठीक आहे. आणि हे अक्षर गिक्षर काय, 8व्या अक्षरावर काय येते म्हणजे थांबण्याची ओळ वगैरे, हे तुम्हाला याची मी एक पीडीएफच तुम्हाला सेंड करून देतो सिलेबस मध्ये. तुम्ही ती प्रॅक्टिस करायची. पेन्सिलने लिहायचं, फळाचं अधून मधून प्रॅक्टिस करत राहा. जेवढी तुम्ही हाताने प्रॅक्टिस कराल तेवढं हा भाग तुम्हाला सोपी वाटणार ठीक आहे. नाही तर ऑड वाटणार. स्क्रिप्ट करून टाकाल व्हिडिओ तुम्ही, आणि मग 2-3 प्रश्न जर आले नोकरी चालली जाईल. लक्षात घ्या, स्क्रिप्ट नाही करायचा, व्हिडिओ पाहायचा 2-4 वेळा. जे बाकीचे नाही करत ते तुम्ही करा. जे भरपूर लोक हे शिकवते नाही शिकवत, आपण घेऊन राहिलो ना, मग लक्षात घ्या. मग आता बघा, उदाहरणार्थ समजा तुम्हाला माहित नाही पण अशी ओळ आली, इंद्रवजा, इंद्रवज्रा आहे हे लिहिलं आहे, इंद्रवज्रा इथं करेक्शन नाही आहे, मग आणि होतं फक्त टेबल मध्ये इंद्रवज्रा अशी ओळ आली, पण तुम्हाला माहितच नाही काय करू सर, कसं सोडवायचं. बघा लक्षात घ्या, अक्षरगणाचा प्रकार आहे. इंद्रवज्रामध्ये काय असते, लक्षण लक्षण काय असते, एकूण अक्षरे असते एका प्रत्येक ओळीत 11, आणि गणाचं नाव आहे तत्तज गग, आणि यती काय येते 5व्या अक्षरावर असते. येते 5वं अक्षर जेव्हा राहील तेव्हा तिथं तुम्ही थांबता, विराम घेता. बघा, जे एक सत्यासच नित्य सेवी, जे नित्य लोकोत्तर होय केवी, ही एक उदाहरण आणलं समजा तुम्हाला माहितच नाही, मग तुम्ही काय कराल, असं 3-3 अक्षराचे गट पाडाल. मग असे या उच्चारणाचे असे 3-3 चे गट पाडल्यावर पहिली ओळ इथपर्यंत पहिलं चरण आणि दुसरं चरण, त्याच्या खाली 3-3 चे गट पाडले. आता बघा, मात्रा आहे, इथेही मात्रा आहे म्हणजे काय, गुरु. इथं बघा ए आहे आणि इथं दीर्घ विलंटी आहे, परंतु या जोडाक्षरामुळे हा ऱ्हस्वच काय बनतो, गुरु.
आणि याच्यात अ आहे याच्यात अ आहे म्हणजे काय लघु. म्हणजे तुम्हीच बघा आता आद्य लघु, मध्य लघु, अंत्य लघु सर्व. मग अंत्य लघु म्हणजे काय य र त त येते म्हणून इथं बघा काय देणार आपण त. दुसरं बघा स आहे पण इथं एक एक मात्रा आहे म्हणजे हा गुरु आहे मग हा लघु का व्हावा दोन्ही एकखट्टे लिहू राहिलो आपण. तर इथं जोडाक्षर असल्यामुळे हा लघुचा गुरु माना लागत असते. लिहिला आपण नियम जोडाक्षराचा आधीचा अक्षर ह्रस्व असेल तर गुरु माना जोर येते सत्य म्हणताना. म्हणून हा लघुचा या जोडाक्षरामुळे गुरु झाला याच्यात तर गुरु आहेच. परत याला काना आहे इथेही एक काना एक मात्रा आहे म्हणजे काय गुरु. इथं आहे म्हणून काय आहे लघु. परत काय आहे? अंत्य लघु. मग अंत्य लघुला काय नाव आहे त. म्हणून या गणाचं नाव पडलं त. इथे तसंच पहिल आहे याच्यात अ आहे म्हणजे लघु चिन्ह आहे. हा पहिली विलांटी परंतु या जोडाक्षरामुळे ती काय बनणार दीर्घ आणि इथं एक काना एक मात्रा आहे म्हणून दीर्घ. इथं आहे लघु. बघा मध्य गुरु म्हणजे च. बघा आद्य गुरु मध्य गुरु भ ज ज येते म्हणून ज. मग मी कशाचा आधार करायलो भ ज य र त न भ ज स म. हे असं पाठ करा तुम्ही. मी जसं तुम्हाला म्हटलंय आद्य लघु मध्य लघु अंत्य लघु सर्व. आद्य गुरु मध्य गुरु अंत्य गुरु सर्व. मग य र त न भ ज स म असं प्रॅक्टिस करायची आहे. आणि असे तीन तीनचे गट केल्यावर रिकामी जागा दिली आहे ही नोट्स तुम्हाला पीडीएफ काढायची आहे. व्यवस्थित झेरॉक्स काढा पेन्सिलनं लिहायचं आणखी मोडून घ्यायचं म्हणजे प्रॅक्टिस करता येईल त्याच्यावरच. समजलं. आणि बघा दोनच अक्षर राहिले म्हणजे आपले आता कसं आहे आपले 8च गण होते कोणते कोणते आद्य लघु मग हे मध्य लघु मग आहे अंत्य लघु आणि सर्व लघु. याला आपण म्हटलं होतं य र त न असं लिहायचं वारंवार. आद्य गुरु मध्य गुरु ठीक आहे आणि अंत्य गुरु आणि सर्व गुरु भ ज स म. आता तुम्हीच बघा जर तुम्हाला असं आद्य लघु चिन्ह आलाय आद्य लघु चिन्ह येत आहे काय येते त येते म्हणून त दिलं. परत इथे आद्य लघुच आहे आद्य लघु इथे आद्य लघु त दिलं. मध्य गुरु आहे बघा मध्य गुरु हा लघु चिन्ह आहे. हा मध्य गुरु म्हणजे काय ज म्हणून इथं ज दिलं आपण. आणि मग दोनच राहिले तर याच्यापैकी नाही आहे तीन तीन चिन्ह येईल तेव्हाच तुम्ही य रतन भस म्हणता. दोनच राहिल्यावर काय म्हणावी हा मात्रा हे गुरु चिन्ह. इथे दीर्घ विलांटी म्हणजे गुरु मग दोनच राहिल्यावर गुरुचा ग गुरुचा ग असं ठीक आहे. म्हणजे ही जी ओढ आली आहे जे एक सत्यासच नित्य सेवी आणि जे नित्य लोकोत्तर होय केवी हे पाठ न करता पेपरामध्ये आल्यावर तीन तीनचे गट केल्यावर आपण काय करणार असं लघुगुरु ठरवल्यावर आपण इथं आपल्याला मिळालेले आहे ततज ग ग मग ततज ग ग टेबलवरून पाठ असेल तर डायरेक्ट सांगा इंद्रवज्र. तसंच नाही का उपेंद्र वज्र समजा आता एक ओळ कोणती तरी आहे आपल्याला माहित नाही पण आपण तसंच मग करी कसुनी नित भूमी सेवा तयास खायास असेल मेवा. करी नित भूमी बघा करी कसुनी नित भूमी सेवा तयास खायास असेल मेवा. तयास खायास असेल मेवा. ही एक उदाहरण आहे ओवी आहे. तर मग आपण बघ याच्यामध्ये कोणतं आहे आपण टेबलमध्ये पाठ आहे समजा इंद्रवज्रा उपेंद्रवज्रा ततजग जतजग जसं जसं येलं हे जर तुमचं पाठ असेल तर तुम्ही तीन तीनचे असे गट केले मग विग्रह द्यायला. विग्रह करताना बघा लघु लघु तीन तीनचे अक्षर मग विग्रह नाही करता आपण ते लघु गुरु ठरवू. आहे दोन्ही अक्षरात पण लघु. दीर्घ विलांटी आहे तर काना आहे म्हणजे गुरु चिन्ह आहे. याच्यात आहे म्हणजे काय लघु. मध्य गुरु म्हणजेच काय ज. परत बघा पहिली विलांटी आहे इथं दीर्घ पाहिजे कसुनी कसुनी ठीक आहे. इथं काय येते गुरु इथं गुरु इथं लघु. अंत्य लघु म्हणजे काय त. तसा येतो का त भूमी सेवा आहे लघु इथं गुरु इथं पहिली लांडी म्हणजे लघु म्हणजेच काय ज. कारण मध्य गुरु म्हणजे काय ते ज. आणि परत सेवामध्ये गुरु गुरु म्हणून ग ग. म्हणजे यामध्ये सुद्धा आपल्याला आपण असं तीन तीनचे गट ठरवले तर मग आपल्याला काय मिळेल जत जग. मग टेबल कसं समजा तत जग आलं तर इंद्र वज्रा जत जग उपेंद्र वज्रा. म्हणजे हे जे उदाहरण आहे हे कशाचं आहे उपेंद्र वज्रा. असे मोजले तर प्रत्येक क्षणाला 11 भरते बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 याच्यामध्ये बी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 प्रत्येक चरणामध्ये किती अक्षर आहे 11 येते लक्षामध्ये. समजा कधी कधी दोन्ही जर एखाद्या चरणात दोन्ही एकत्र आले त्याला म्हणतो आपण उपजाती. म्हणजे एखादी ओळ इंद्रवज्राची आणि दुसरी ओळ उपेंद्र वज्राची असं जर आलं तर त्याला म्हणतो आपण उपजाती. जसं हे उपजातीचे एक उदाहरण दिलंय. म्हणजे इथं वरती जर आपण लक्षात घेतलंय बघा
हा काना म्हणजे गुरु. गुरु इथं गुरु आणि इथं लघु. ठीक आहे. अंत्यलघु म्हणजेच काय? य र त. त म्हणजेच काय? अंत्यलघु. त. ठीक आहे. मग आहे परत गुरु. इथं जोडाक्षरामुळे लघुचा गुरु. मग लघु गुरु ठरवण्यासाठी नियम प्रॅक्टिसनच हे कव्हर होऊ शकते, पाठांतराने नाही. मग इथं आहे लघु म्हणजे त. परत लघु गुरु लघु. हा कारण काना आहे म्हणून ज. आणि गुरु गुरु म्हणजे काय? ग ग. ठीक आहे. म्हणून ही झाली पहिली ओळ. ततच ग ग म्हणजे ही झाली इंद्रवज्रा. मग पहिली ओळ सोडवताना आपल्याला ततच ग भेटलं म्हणजे इंद्र वज्राचं हे उदाहरण आहे. पण दुसरी ओळ सोडवतो म्हटलं तर इथं बघा लघु, ज मध्ये पण लघु आणि इथं विलांटी पण लघु. अं, न जाती इथं काना राहिला. एक मिनिट करेक्शन आहे. न जाती उपजाती मानी असं आहे ते. ठीक आहे. हा इथं बघा हा लघु, हा आहे गुरु कानामुळे आणि हा लघु. पहिलं गण झालं. हा दुसरं गण. असं न जाती. आता इथं काय आहे? गुरु गुरु लघु. गुरु इथं लघु येऊ राहिला का? हा लघु प मध्ये हो. गुरु लघु म्हणजे ज आणि गुरु गुरु म्हणजे ग. म्हणजे यामध्ये काय येऊ राहिलाय? जतज ग ग म्हणजे इथं येऊ राहिला आहे जतज ग ग म्हणजे उपेंद्रचा. उपेंद्र. उपेंद्र वज्रा. पहिली ओळ इंद्रवज्राची आणि दुसरी ओळ उपेंद्र वज्राची म्हणून हे काय झालं? उपजाती. उपजाती म्हणतात त्याला. ठीक आहे. हा काही पोयम अशा असतात मग पहिली ओळ इंद्रवज्रा तर दुसरी ओळ उपेंद्र वज्रा. परत असे मग 15-16 झाले असतात तर याला म्हणते उपजाती. जर हे समजा 4 वेळा तुम्हाला भुजंग पर्याय म्हणजे काय? एखादी ओळ सोडवताना तुम्हाला त्याचं गणाचं नाव आहे 4 वेळा य. भुजंग प्रयाती य हे 4 वेळा. म्हणून लक्षात घ्या. इथं काय आहे? तुम्ही भुजंग प्रयात मध्ये आपल्याला य 4 वेळा येते. अक्षर असते 12, गण असते य य य य. ठीक आहे. 4 वेळा य आणि यती असते 6व्या अक्षरावर. समजा एक सदा सर्वदा योग तुझा घडावा अशी ओळ आली. तुझे कारणी देह माझा पडावा. ठीक आहे. मग याला आपण सोडवताना बघा आहे इथे आहे म्हणजे लघु. इथं गुरु गुरु लघु. इथं गुरु गुरु. इथं आहे म्हणजे लघु. इथं ओकार आहे मात्रा आहे म्हणजे गुरु. मात्रा असणं म्हणजे दीर्घ स्वर म्हणजे काय? गुरु चिन्ह. इथे तसंच आद्य लघु म्हणजे काय? हे बघ. आता इथं काय दिसून राहिलाय? चिन्ह काय दिसून राहिले? लघु गुरु दिसून राहिलाय. हे बघा लघुक्रम म्हणजे लघु चिन्ह ठरवणं. आपल्याला माहित नाही बा ही ओळ पाठ नाही पण तुम्ही 3-3चे याचे गट केले आणि गट केल्यावर तुम्हाला काय येत आहे? आद्य लघु आद्य लघु आद्य लघु 4 वेळा येऊ राहिला. सर्वच गण म्हणजे याला पहिलं 3 अक्षराचे 3 चिन्ह म्हणजे एक गण. या गणाचं नाव आहे य. आद्य लघु म्हणजे य. आद्य लघु य. आद्य लघु य. 4 वेळा य आलं म्हणजे नक्कीच याचा आता आन्सर काय सांगा लागते? भुजंग प्रयाग. म्हणजे हे उदाहरण कशाचं आहे? भुजंग प्रयागचं आहे. ठीक आहे. तर असं तुम्हाला कोणतंही उदाहरण सोडवता येईल. ठीक आहे. तर जसं आता हा भाग आहे. द्रुत विलंबित नभभर. नभभर य र त न. न आला पहिला गण म्हणजे सर्व लघुचिन्ह रे. ओळ कोणती बी राव. ठीक आहे. म्हणून नाही का हे गण म्हणजे एखादं माप आहे आपलं वृत्त मोजण्यात बघा. द्रुत विलंबित मध्ये वृत्त न भा भरी. द्रुत विलंबित वृत्त न भा भरी. ठीक आहे. ट्रिक्स सारखं आहे ते. लक्षण आहे 12 अक्षर असते. गणाचं नाव आहे नभभर आणि चरणाच्या शेवटी काय येते? यती येते. थांबाची वेळ जी आहे ती काय आहे? चरणाच्या शेवटी म्हणजे यती. त्याला आपण यती म्हणतो. बघा जसं काय आहे एक उदाहरण आलं. सवळ सापडता न करी मजा, नित हळूहळू कष्ट करीत जा. गहन कर्म गती तुझ बोलते. बघा नित हळूहळू आणि द्रुत विलंबित जे श्रम फोलते. लक्षात घ्या यामध्ये मी शेवटची ओळ आपण इथं विग्रह करू. तर इथं बघा हा पहिला उकार आहे म्हणजे लघु. त मध्ये पण लघु. व ला पहिली लांटी लघु. सर्व लघुला काय म्हणतात? न म्हणतात. ठीक आहे. न हे लक्षात घ्या. हे मग. लक्षात घ्या मग सर्व लघु म्हणजेच काय असते? न. ठीक आहे. मग बघा आता हा ऱ्हस्व आहे ल परंतु याच्यामध्ये अनुस्वार आहे. स्वरादीला आपण काय म्हणतो? गुरु मानतो म्हणून हा गुरु चिन्ह. इथं लघु चिन्ह. इथं वृत्त आहे ना बघा.
इथं काय आहे? आहे, परंतु इथं वृत्ताचा इथं जोडा काय विलंबित जे राहिलं इथं जे. द्रुत विलंबी पाहिजे आपल्याला नाही का? आद्य गुरु म्हणजे इथं लघु पाहिजे. बरोबर आहे ना लघु? म्हणजे आद्य गुरु म्हणजेच काय भ ज सम काय बरं असं भ कसंही लिहायचं. भ ज स म असं असं होते. फोनचा कॉल आला कसं होते आहे ना? तुमचंही होते. म्हणून लक्षात घ्या मग यावरूनच. लिंक तुटते नाही. म्हणून कधी कुठे गेले तर सायलेंट ठेवायचा आहे फोन. हा लक्षात घ्या मग. लंबित म्हणजे इथं काय आहे ठीक आहे. आणि परत इथे बी इथं आता वृत्त म्हणताना वृत्तची लांब दीर्घ उद्गार हो राहिला म्हणून गुरु. आणि मग इथं हा दीर्घ उद्गार नाही, हा तचा द्वित आहे. जोडाक्षराच्या आधी रस्व असून बी तो जोडाक्षरामुळे काय मानला आपण गुरु. आणि जोडाक्षरात अ आहे म्हणून लघु, इथे लघुच म्हणजे आद्य गुरु. आद्य गुरु म्हणजे आणि इथं बघा काना आहे म्हणजे गुरु, आहे लघु आणि रला दीर्घ वेलांटी म्हणजे गुरु. मध्य गुरु म्हणजे र. य र त न. बघा इथं बघा आद्य लघु म्हणजे मध्य लघु म्हणजे र. अंत्य लघु म्हणजे र त आहे त. आणि सर्व सर्व लघु म्हणजेच काय न. ठीक आहे इथं त आहे. तर हे तुम्हाला चांगलं पाठ पाहिजे भाऊ, तेव्हाच तुम्ही लघुगुरु ठरू शकता. आणि हे चिन्ह क्लिअर. मग आता आपल्याला इथं काय भेटलेलं आहे न भ भ र असे गण भेटले. म्हणून हे उदाहरण 100% कशाचं आहे नभभर हा वृत्त भेटल्यानं धृतिलंबित. म्हणजे मला असं म्हणायचं होतं म्हणून किंवा जर तुम्हाला हा टेबल पाठ असेल लक्षात घ्या. एक वेळा परत सांगतो भरभर पुढे गेल्यापेक्षा 5 प्रकार झाले आपली. हे नियम वाचा चांगल्या प्रकारे. याची नोट्स टेलिग्रामवर मी टाकून देणार आहे. ही पीडीएफ काय टेलिग्राम चॅनल आहेच आपला शंकर चव्हाण. इथं या थोडं नाव चेंज केलं पण टेलिग्रामचा ओम अकॅडमी बाय शंकर चव्हाण. ज्या नावानं आपला प्ले स्टोअरवर ऍप आहे ओम अकॅडमी बाय शंकर चव्हाण. ठीक आहे. हा प्ले स्टोअरवर ऍप आहे. त्याच्यात शब्दसिद्धीचे पण चांगले कोर्स कव्हर केले. तुम्ही पाहू शकता 15 पैकी 8-8, 9-9 प्रश्न जवळपास टीसीएस IPPS ने घेतलेले तुम्हाला त्याच्यातून मिळून गेले. म्हणजे ते संदर्भ पुस्तकातलेच आहे. फक्त आपण पेपरच्या अँगलनं ते त्या अँगलनं कव्हर केलेले आहे त्यामध्ये. ठीक आहे. हा तर तो व्यवस्थित कोर्स आहे. त्यानंतर व्याकरणचा कोर्स आहे. नक्कीच तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन ओम अकॅडमी बाय शंकर चव्हाण हा ऍप जो आहे तो डाउनलोड करायचा आहे. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला असा लोगो भेटणार आहे ऍपचा. हे असा लोगो दिसून जाईल असा लोगो हा लोगो. ठीक आहे. हा आणि व्यवस्थित कव्हर करा. टेलिग्राम पण त्या एकाच नावानं मग ऍप टेलिग्राम युट्यूब चॅनल पण त्याच नावाने ठेवलं आहे. ठीक आहे. युट्यूब चॅनलचा जो नाव आहे त्याच नाव. मग हे लक्षात घ्या इथं आदिलघु मध्यलघु अंत्यलघु सर्वलघु 4 भाग. आद्यगुरु मध्यगुरु सर्वगुरु सॉरी आद्यगुरु मध्यगुरु अंत्यगुरु सर्वगुरु. चिन्ह द्यायचं आणि प्रॅक्टिस करायची य रतन भाजसम. मग तुम्हाला हा टेबल पाठ पाहिजे. हा टेबल पाठ असल्याशिवाय तुम्ही उदाहरण सोडू शकत नाही. आणि हा जर टेबल पाठ आहे लघुगुरु तुम्ही ठरवू शकत असाल मग कोणतंही उदाहरण तुमचं चुकणार नाही. शब्द आहे आपला फक्त तुम्हाला सराव करायचा आहे. इंद्रवज्रा तत जग उपेंद्र वज्रा जत जग उपजाती दोन्ही असणे प्लस भुजंग प्रयात य 4 वेळा द्रुत विलंबित नभभर वसंत येईल का येती वसंत येईल का त भज ग ग म्हणजे त भजा जगागा मालिनी नैनी म्हणत येई म्हणे असं लक्षात घ्या. म्हणजे न न म य य फक्त थीम बाकी अर्थ काहीच नाही. आपला मनाला लवा हे पाठ झालं पाहिजे हा उद्देश आहे. ठीक आहे. शिकरिनी यम नस भल ग मंदाक्रांता मर भन तत ग पृथ्वी पृथ्वी जसं जसं यल ग जसं जसं यल ग हरिणी नस मरस लग शार्दूल क्रीडित मस जस तत ग आणि स्त्रधरा मर भन तत मर भन य य य. मंदारमाला 7 वेळा त शेवटी ग आणि सुमंदारमाला 7 वेळा य येते शेवटी लग. जसं मी सोडवलं तसंच ते आहे. म्हणजे तुम्हाला पेपरामध्ये कोणतं अक्षर गणवृत्ताचा प्रकार नाही याच्यासाठी येऊन जाईल. असे हे 15 प्रकार आहे. आणि मात्रा वृत्ताचे पण असेच राहते. मात्रा वृत्तात फक्त पण 1-2 1-2 असे काही चिन्ह ठरवत असतो. ठीक आहे. जसं आहे बघा मात्रा वृत्ताचे पण असेच प्रकार आहे आपले. ठीक आहे.
तर लक्षात घ्या याचे 16-17 प्रकार आहे. म्हणजे मात्रा वृत्त झाला हा. मग याच्यात मात्रा ठरवावी लागत असते. म्हणजे दिंडी ते ज्ञानोबा तुकाराम असं आहे ना, तर दिंडीमध्ये एकूण 19 मात्रा असते आणि 9 आणि 10चा त्याचा गट पडते. जसं त्याच्यानंतर असते आर्या. आर्यामध्ये एकूण 30 मात्रा असते. 12 आणि 18चा गट पडत असते. ठीक आहे. मग आहे पादानुकूलम, उद्धव, बालानंद, भूपती, वैभव, चंद्रकांत, सूर्यकांत, साकी, फटका, क्रूर, केशवकर्णी, मुद्रिका, अवधू, प्रणयप्रभा आणि जीवनलहरी. आणि बाकीचे आणखी आहे. म्हणजे हे मात्रा वृत्ताचे प्रकार आहे. याच्यामध्ये तुम्हाला मात्रा ठरवा लागते म्हणजे 1-2. त्याचे काही नियम आहेत. म्हणजे थोडक्यात काय? तेव्हा पद्म म्हणजे काय? भ्रू या अक्षरानं काय? कशाला म्हणतात वगैरे वगैरे. ते एकदम शॉर्टकट सर लवकर करून द्या. आता तुम्ही सांगा हा नवीन भाग असाल कसं काय आपल्याला आलंही तर पाहिजे. अरे लिहितानाच सर मग आपल्याला आला पाहिजे, लिहिता आलं पाहिजे याच्यासाठी काही काही गोष्टीला वेळ द्यावा लागते. तुम्ही म्हणता सर द्या ना अर्ध्या घंट्यात. मी तर भराभरच आपल्याला इथं डोक्याला इथं झेपलं पाहिजे. आहे बरोबर? तर हा भाग तुम्ही सराव करून राहा. ठीक आहे? 15 प्रकार वाचून घ्या. बाकीचा पण पुढच्या सेशनला घेऊ. इथंच आपण थांबूया. ठीक आहे? हां. इथंच थांबूया. थँक यू.